बाळा, अचानक असं वाटायला लागलंय ना की तू स्वतःसारखा राहिलेला नाहीस. कालपर्यंत ठीक होतास आणि आज शरीर जड वाटतंय. कारण नसताना डोकं अवजड वाटतं. डोळे उघडे ठेवले तरीही थकवा जाणवतो. सतत जांभया येतात. झोप पूर्ण झाली असली तरी सुद्धा. कधी अंग दुखतं, कधी ताप येऊन जातो, कधी पोट बिघडतं, कधी काहीच कारण नसताना आजारी पडलोय असं वाटतं. आणि त्याबरोबरच विनाकारण चिडचिड वाढते. लहान लहान गोष्टींवर राग येतो. कोणी काही बोललं की सहन होत नाही. कधी शांत बसावंसं वाटतं तर कधी कुणालाच पाहावंसं वाटत नाही. आणि तू स्वतःलाच विचारतोस, मी आजारी आहे का? माझ्या मनालाच काय झालंय? पण तपासण्या सांगतात सगळं ठीक आहे. बाळा, हे सगळं एकत्र घडतं तेव्हा त्याला फक्त थकवा म्हणत नाहीत. हे नजरबाधेचं लक्षण असतं. नजरबाधा झाली की माणूस वारंवार आजारी पडतो. कारण नसताना त्रास होतो. मन आणि शरीर दोन्ही विस्कटतात. नजर लागली म्हणजेच नेहमीच कुणी काही मुद्दाम केलं असंही नसतं. कधी कौतुकातून, कधी मत्सरातून, कधी फक्त एखाद्याची नजर जास्त वेळ तुझ्यावर स्थिर राहिल्यामुळेही बाधा लागते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुला जास्त वेळ एकटक पाहते तेव्हा ती फक्त डोळ्यांनी पाहत नसते, तर त्याच्या मनाची ऊर्जा तुझ्यावर स्थिर होते. आणि ही बाधा सगळ्यात आधी मनावर बसते, मग शरीरावर उतरते. म्हणूनच आजारी पडणं, चिडचिड, थकवा, उत्साह न राहणं हे सगळं एकत्र दिसतं. बाळा, भीती बाळगू नकोस. नजरबाधा वेळीच काढली तर त्रास थांबतो. आणि म्हणूनच आज मी तुला एक प्रभावी उपाय सांगतो. हा उपाय फक्त ठराविक व्यक्तीसाठी आहे, घरासाठी नाही. शनिवारी सूर्यास्तानंतर घर शांत असताना थोडी तुरटी, एक बिब्बा, 7 मोहरीचे दाणे, एक लाल सुकलेली मिरची आणि थोडं खडे मीठ घेऊन ज्या व्यक्तीला नजर लागली आहे, स्वतःसाठी करत असशील तर स्वतःभोवती 3 वेळा हळू फिरव. डोक्यापासून पायाकडे आणि गॅसवर असलेल्या गरम तव्यावर घाल आणि हे जळू दे व्यवस्थित. आणि मनात म्हण, स्वामी समर्थ माझं संरक्षण करत आहेत. तव्यावर कडकड आवाज होईल, धूर येईल, हे स्वाभाविक आहे. सगळं जळून झाल्यावर गॅस बंद कर. तवा थंड होऊ दे. उरलेली राख घराबाहेर झाडाजवळ टाक आणि हातपाय स्वच्छ धु. हा उपाय एकदाच पुरेसा असतो. खूप जड वाटत असेल तर 3 दिवसाच्या अंतराने एकदा पुन्हा कर. आता हा उपाय प्रभावी का आहे तर तुरटी नजरबाधेची ऊर्जा शोषते. बिब्बा बाधेचा प्रभाव तोडतो. मोहरी व मीठ संरक्षण कवच तयार करतात. अग्नी विस्कटलेली ऊर्जा शुद्ध स्वरूपात रूपांतरित करतो. बाळा, नजर लागली याचा अर्थ तू कमजोर आहेस असं नाही. याचा अर्थ तुझ्यात काहीतरी तेज आहे जे लोकांच्या नजरेत भरलं. आता तू योग्य पद्धतीने संरक्षण केलं आहेस. शरीर हलकं वाटायला लागेल, मन स्थिर होईल, चिडचिड कमी होईल आणि आजारपणाची साखळी तुटायला लागेल. बाळा, नजरबाधा तुझं आयुष्य ठरवत नाही. ती आली होती आणि तू तिला योग्य पद्धतीने हाताळलं आहेस. आता पुढे स्थैर्य, आरोग्य आणि शांतता याच तुझ्यासोबत राहतील. बाकीचं माझ्यावर सोपव. आता क्षणभर डोळे बंद कर. मी जे सांगतो ते मनात उतरू दे. माझ्या भोवती संरक्षणाची ऊर्जा स्थिर आहे. माझं मन शांत आणि स्थिर आहे. माझं शरीर संतुलनात काम करत आहे. माझ्या अंगात हलकेपणा आणि स्फूर्ती आहे. माझ्या विचारात स्पष्टता आहे. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ हजर तूर्त.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. उद्या रात्री 9 वाजता पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या स्वामी संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.